विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 9वी विषय जलसुरक्षा या विषयामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या भागामध्ये आपण उपक्रम 2 हा बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. बघा, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणासमोर इयत्ता 9वी आणि 10वी विषय जलसुरक्षा या विषयाचे व्हिडिओज आपल्यासमोर सादर करत आहे. तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला सर्वांनीच लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे. आपण उपक्रम बघूया. बघा, उपक्रमाचे नाव आहे नदी प्रणाली. आपल्या जिल्ह्यातील नदी प्रणालीचा नकाशा तयार करणे. तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा नदी प्रणालीचा नकाशा या व्हिडिओमधून तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. पण तुम्ही आपापल्या जिल्ह्याचा नदी प्रणालीचा नकाशा तयार करायचा आहे. बघा, उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व आपण बघूया. नदी प्रणाली समजून घेणे. 2. नदी प्रणाली व नदी काठावरील संस्कृती माहिती करून घेणे. 3. आपल्या परिसरातील नद्यांचा प्रकार सांगता येणे. नदीमुळे तयार होणाऱ्या भूरूपांचा प्रकार सांगता येणे. नदी परिसंस्थेतील घटकांचा सहभाग स्पष्ट करता येणे. यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे आपल्या जिल्ह्यातील नदी प्रणालीचा नकाशा तयार करता येणे. नदीचे उपयोग सांगता येणे. नदीकाठी होणारे विविध धार्मिक विधी, विविध प्रकारच्या कृती यांचे योग्य व अयोग्य असे वर्गीकरण करता येणे. नदी बचावासाठी उपाययोजना स्पष्ट करून नदीची काळजी घेता येणे. यानंतर उपक्रमासाठी नियोजित कालावधी. यासाठी साधारणतः आपण 1 आठवडा म्हणजेच 7 ते 8 दिवस हा कालखंड या उपक्रमासाठी घेणार आहोत. यानंतर पुढचा मुद्दा आहे साहित्य व उपकरणे. नदी प्रणाली उठावाचा नकाशा. नदी प्रणाली नकाशा. उपक्रमाची कार्यपद्धती बघायची आहे. सुरुवातीला नदीचा आकार. बघा, नदी हा देखील एक नैसर्गिक रुंद प्रवाहच होय, पण अशी नदी एकदम बनत नाही. पावसाचे पाणी लहान स्वरूपात जमिनीवरून वाहते, त्यास ओहोळ म्हणतात. असे अनेक ओहोळ एकत्र येतात व जमिनीवर असलेल्या सखल भागातून वाहतात, त्यास ओढा म्हणतात. असे बरेच ओढे मिळून पुढे एक मोठा प्रवाह बनतो, तीच नदी होय. नदीच्या उगमाजवळ पात्र अरुंद व उतार तीव्र असतो. जेथे ती समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त व उतार कमी कमी होत जातो. यानंतर पुढे आहे नदी व भूरूपे. नदीचे वरचे अंग म्हणजे नदीच्या उगमाजवळील भाग होय. सखल भागातून ठराविक रुंदीतून पाणी प्रवाह विशिष्ट दिशेने वाहतो, त्यास नदीचे पात्र म्हणतात. नदीचे पात्र हे खोल, उथळ, रुंद, अरुंद असू शकते. सहसा ते एकच असते, परंतु काही वेळा नदीचे पात्र विभागले जाते. काही ठिकाणी नदी पात्रात बेटही तयार झालेली असतात. यानंतर नदी प्रकार. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह हा त्या त्या ठिकाणच्या भूपृष्ठाची ठेवण, वातावरणातील बदल, पाणी वापरासाठीचे मानवी अडथळे यावरही अवलंबून असतो. त्यानुसार नदीचे प्रकार देखील ठरतात. यानंतर बघा, आता तुम्हाला समोर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नद्या दिसत आहेत. आपण आपापल्या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची या ठिकाणी नावं घ्यायची आहे आणि पुढे देखील जिल्ह्यातील नदी प्रणालीचा आपला अभ्यास हा करायचा आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी, दारणा, गिरणा, मोसम, वालदेवी, वडाळी, नंदिनी, मांजरा अशा अनेक नद्या आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, उपक्रमाची आकृती आणि छायाचित्र या ठिकाणी म्हटलंय तर इथे गोदावरी नदी प्रणाली आपल्याला दिसते आहे. मग आपण देखील आपल्या जिल्ह्यातील जी प्रमुख नदी असेल त्या नदीचा नदी प्रणालीचा नकाशा या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. मग आता गोदावरी नदीची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. बघा, नदीचा उगम देखील इथे घेतलेला आहे. नाशिक जिल्ह्यात
त्र्यंबक येथे उगम झालेला आहे. त्यानंतर नदीची लांबी आहे, क्षेत्रफळ देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ, प्रवाह म्हणजे या नदीचा प्रवाह कुठून कुठून आपल्याला पाहायला मिळतो, तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, तेलंगण आणि गडचिरोली. आणि या गोदावरी नदीच्या उपनद्या डाव्या तीरावरून दक्षिण, पूर्णा, दुधणा, मन्याड, कादवा, शिवना, खाम, दूधगंगा आणि प्राणहिता या तिच्या उपनद्या आहेत. यानंतर नाशिक जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत, या नदी प्रणालीचा हा संपूर्ण आपल्याला या ठिकाणी नकाशा आपल्या समोर दिसतो आहे, हा आपण काढायचा आहे. यानंतर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातील नदी प्रणालीचा नकाशा येथे घेणं अपेक्षित आहे. पुढे बघा, उपक्रम करत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. उपक्रम करत असताना खालील संकल्पना स्पष्ट झाल्या. 1. नदी प्रणाली, भूरूपे, नदी परिसंस्था आणि त्यानंतर नदी काठावरील धर्माचरण. यानंतर पुढचा मुद्दा आहे, नवीन काय शिकलात. या ठिकाणी नदीच्या काठी संपूर्ण गावचे जीवन घडत असते. नदीच्या काठावर संस्कृती तयार होते, त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्यामुळे धर्माचरण म्हणजे दैनंदिन अंघोळ, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन काळापासून नदी किनारीच होऊ लागल्या. त्यामुळे नदी हे त्या गावचे प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानले गेले. त्यामुळे नदीविषयी जी कृतज्ञता वाटते ती व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे उत्सव नदीकाठी केले जातात. यानंतर निष्कर्ष. अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांमधील जीवसृष्टीचे एक चक्रच असते. त्यामुळे अनेक प्रकारचे मासे येथे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग हा होत आहे. हे महत्त्वाचे आहे. पाण्याचा वापर जपून करणे आणि पाणी ही खूप महत्त्वाची संपत्ती आहे. ते निसर्गाचे वरदान आहे आणि पाणी हे आपल्याला नदीपासूनच मिळते. हे या ठिकाणी आपण निष्कर्ष घेऊ शकतो. यानंतर बघा, उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव लिहा. नद्यांचा प्रमुख उपयोग सजीवांना पाण्याचा स्रोत म्हणून होतो. माणूस नदीचे पाणी पिण्यासाठी, उद्योगासाठी, वाहतुकीसाठी, वीज निर्मिती आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठीही करतो. नदीचा उपयोग भूभागांची सरहद्द निश्चित करण्यासाठी तसेच देशाच्या व राज्याच्या सीमा म्हणूनही करून घेतला जातो. वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. नदीच्या पाण्याचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे, पालकांची मदत. नकाशातील नदी प्रणाली समजून घेण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन घेतले. पालकांचे मत काय आहे तर बघा, आपल्या गावाजवळून गोदावरी नदी वाहते. तिच्या पाण्याचा उपयोग शेती, उद्योगधंद्यासाठी, पिण्यासाठी होतो. सर्वच नद्यांचा उपयोग त्या त्या काठावरील गावांना होतो. नाशिक जिल्ह्यातील नदी प्रणालीचा अभ्यास केला हे पाहून उपक्रमाचे पालकांना किंवा त्यांना खूप कौतुक वाटले. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती. या ठिकाणी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. आई व वडिलांचे, मित्र, भावंडांचे सहकार्य घेतले. यानंतर वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. इयत्ता 9वी जलसुरक्षा विषयाचे पाठ्यपुस्तक, नदी प्रणाली विकिपीडिया आणि नाशिक जिल्ह्याचा नकाशा. धन्यवाद.